नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर किरण आयरेच्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर मी सकाळच गेली आहे बाजारामध्ये। तर इथे मी मटार आणि आवळे घेतले आहेत आणि नवऱ्याला आवडते ते मी पनीर घेतले आहे, कारण आज नवऱ्याचा आहे बर्थडे। आणि घरी येऊन मी हे बघा पनीर मी अशा पद्धतीमध्ये मी कापून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी मसाले घालून घेणार आहे। तर मी सुरुवातीला लाल तिखट घालते यामध्ये। पनीर फ्राय करताना ना यामध्ये जास्त मसाले घालायची गरज नाही पडत, पण तुम्ही चटणी मीठ हळद घातलात ना आणि फ्राय केला तरी छान टेस्टी लागतं। आता मी हळद घालून घेतली आहे, चवीपुरता मीठ घातले आहे, आलं लसूण पेस्ट घालते मी आणि कोथिंबीर घालते आणि मी वरतून पाणी शिंपडून घेते आणि हे चांगले मसाले आहेत हे मी पनीरला लावून घेते। जास्त काही करायची गरज पडत नाही, पण हे जे पनीर फ्राय करतो ना आपण ते खूप टेस्टी लागते। तर मी सर्व मसाले आहेत ह्या पनीरला मी लावून घेतले आहेत। हे बघा किती छान असं आहे हे बघा। आणि हे आता आपण तेलावरती फ्राय करून घेणार आहोत। तर चला आपण फ्राय करून घेऊया। आणि इथे पॅनमध्ये मी तेल घातलं आहे, तेल चांगलं कडकडीत गरम झालं आणि आता मी पनीर आहे ते मी ह्या तेलामध्ये सोडते आणि मीडियम गॅसवरती हे आपण फ्राय करून घेणार आहोत। तर 2-3 मिनिट एका बाजूने आणि 2-3 मिनिट एका बाजूने असे आपण हे पनीर आहे हे फ्राय करून घ्यायचे आहे। हे पनीर आहे ना खायला खूप टेस्टी लागते। तुम्ही असंच खाल्लात तरी चालेल किंवा तुम्ही हे चपाती बरोबर खाल्लात तरीही टेस्टी लागते। तर इथे बघू शकता किती छान असं पनीर झालेलं आहे। आता मी हे पनीर आहे हे मी एका डिशमध्ये काढून घेते। हे जर आपण मुलांच्या टिफिनला जरी दिलं ना तरीही छान आहे। हे सकाळचं चपाती भाजी करायला टाईम नसतो तेव्हा पनीर फ्राय करून दिलं तरी होते। आणि इथे मी एका बाजूला पुऱ्या काढल्या आहेत। तर इथे मी पुऱ्यांची साईज आहे ही मी छोटी ठेवली आहे, म्हणजे एका घासाची एक पुरी आहे। अशा पुऱ्या करायलाही मजा येतात आणि खायला तर खूपच मजा येते। तर आता ह्या पुऱ्या बघा चांगल्या फुलल्या आहेत। आता मी पलटून घेते। मोठ्या पुऱ्या करण्यापेक्षा ही छोटी पुरी आहे ही करायला चांगली आहे। तर आता ह्या बघा इथे कलरही चेंज झाला आहे। आता मी ह्या पुऱ्या आहेत ह्या मी काढून घेते आणि ह्याच कढईमध्ये दुसऱ्या पुऱ्या आहेत त्या मी घालून घेते। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि आता इथे मी थाली लावून घेणार आहे। तर इथे बघू शकता पुऱ्या करून झाल्या आहेत। आता इथे मी थालीमध्ये जिरा राईस केला आहे तो मी जिरा राईस लावते आणि आता आपण भाजी लावूया। तर मी वाटाण्याची भाजी केली आहे ती मी लावून घेते आणि आपण पनीर फ्राय केले आहे ते आता आपण लावूया। इथे श्रीखंड, डाळ आणि गरमागरम पुऱ्या। तर आजची थाली ही तयार झाली आहे। तर ही थाली तुम्हाला कशी वाटली ही तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन, तोपर्यंत नमस्कार।